हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात, मी पण छान आहे। आजचा व्हिडिओ आपण एक वेगळ्याच विषयावर बनवणार आहोत। आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? महत्त्वाचं काय आपल्या जीवनामध्ये? घर, गाडी, बंगला, काय आपल्या जीवनात महत्त्वाचं? नोकरी? तर मी तर सांगेल, आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचा असेल तर तो समय, वेळ, टाईम। सर्वात महत्त्वाचा टाईम आहे। कारण विचार करा तुम्ही, आपण किती प्रयत्न केला तरी आपण गेलेला वेळ परत कधीच आपल्याकडे येत नाही। आता आपण लहान होतो, लहानपण परत मिळतं का आपल्याला? नाही। म्हणजे आपलं जसं जसं वय वाढतं तसं तसं आपला जो वेळ आहे ना तो पुढे पुढे ढकलतो आणि तो मागे गेलेली वेळ कधीच परत येत नाही। मग आपल्या मनात एक राहणार आहे, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, माझं हे राहून गेलं, माझं ते राहून गेलं। तर मी म्हणेल, अजून पण वेळ नाही गेलेली। आत्ता पण जी वेळ आहे ना त्या वेळेला बंदिस्त करा आणि त्या वेळेमध्ये तुम्ही त्या वेळेचा जो राहिलं आहे ना तो त्याचा उपयोग करून घ्या आणि ते तुमच्या गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकता। त्याच्यामुळे सर्वात जर काय महत्त्वाचं असेल तर वेळ आहे। कारण आपण हा वेळ खूप अर्धनिम्म आयुष्य आपलं झोपेमध्येच जातं, बाकीचं आपलं आयुष्य विचार करण्यामध्ये जातं। म्हणजे आपला वेळ आहे ना खूप किमती आहे आणि याची किंमत नाही अजून आपल्याला समजलीच नाही वेळेची किंमत। आपलं कसं आपण ऑफिस समजा जॉब करत असलं तर ऑफिस घर ते टाईम आपला असा तो पॅक झालेला असतो। मग आपल्याला स्वतःसाठी वेळच नाही मिळत। घरातलं जर आता गृहिणी असेल तर घरातलं काम, मग मुलांचं, मिस्टर, म्हणजे सर्वच। त्याच्यामुळे ह्या वेळेचं तुम्ही नियोजन करा व्यवस्थित। त्याशिवाय स्वतःसाठी 1 तास काढा रोज, कारण वेळ खूप अमूल्य गोष्ट आहे। ज्याला वेळेचं महत्त्व कळालं ना तो धनवान, बलवान, शक्तिवान सर्व काय होत होतो। कारण वेळ खूप महत्त्वाची आहे आणि ह्या वेळेबद्दल जागरूक राहणं खूप गरजेचं आहे। कारण आपण खूप वेळ वाया घालवलेला आहे। त्याच्यामुळे आता जो बी आपल्याकडे वेळ आहे तो चांगल्या कामासाठी घालवा, सत्कर्मासाठी घालवा। कारण आपण जन्माला आलो आहे हे काहीतरी आपली इकिगाई आहे। इकिगाई जी आहे ना ती इकिगाई ओळखायची आपली। जोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनाचं काय सार्थक आहे, काय इकिगाई तीच माहिती नाही। जेव्हा ती माहीत होती ना त्यावेळेस आपण बरोबर वेळेचं नियोजन करतो आणि त्याप्रमाणे आपण वेळ वापरतो। कारण एक वेळ ही अशी गोष्ट आहे ना, हातातून जसे आपले वाळूचे कण जसे निसटून जातात ना तशी ही वेळ निघून जाते। त्याच्यामुळे आत्ताच अजून वेळ गेलेली नाही आहे, वेळ आहे तर वेळेचं नियोजन करा आणि वेळेचं मोल समजून घ्या। आणि हा वेळेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि जर तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। गॉड ब्लेस यू।